आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली। डोंबिवलीतील हॉस्पिटल हल्ला, मुंबईतील पावसामुळे झालेल्या दुर्घटना आणि राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अशा गुंडगर्दी करणाऱ्या लोकांना नगरसेवक बनवून आपण आता पाहिलं असेल, त्यांनी डॉक्टर्सवर जो हात उचललेला आहे, अतिशय भयानकपणे हा अटॅक झालेला आहे। साधी सोपी गोष्ट होती। डॉक्टरनी सांगितलं होतं एका गर्भवती महिलेला चेकअप झाल्यानंतर की त्यांचं जे मूल असेल ते कदाचित प्रीमेच्युअर असू शकतं आणि त्यांना NICUची गरज लागेल, निकूची गरज नाही। सगळे निकूचे बेड त्या हॉस्पिटलमध्ये भरलेले होते आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळालं तर चांगलं होईल असं सांगितलं होतं। पण ह्या संतापातून हात उचलणं, मारणं, महिला असो पुरुष असो, कुठचेही डॉक्टर असो, नर्स असो, मेडिकल स्टाफ असो, हे आपण पाहिलं असेल की गुंडगर्दी ही भाजपची आणि मिंदे टोळीची सगळीकडे झाली। ह्या रमेश म्हात्रेला एवढीच हिंमत असेल तर जाऊन राम मंदिर जे लुटत आहेत त्यांना असा हात उचलून दाखव, त्यांच्यावर हात उचलून दाखव। उज्जैनची जी भूमी लुटलेली त्यांच्यावर हात उचलून दाखव। पण डॉक्टर्स आणि महिला पुरुष कुठचेही डॉक्टर्स असो, नर्सेस यांच्यावरची गुंडगर्दी ही महाराष्ट्र सहन करणार नाही, डॉक्टर्स देखील सहन करणार नाही आणि मला त्याचं चाप उत्तर मिळेलच। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नगरसेवकाला नुसतं अटक नाही तर बरखास्त करून याची परेड काढली पाहिजे डोंबिवलीमध्ये, नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसेल। रमेश म्हात्रेंची पार्श्वभूमी अशा गुन्हेगारी स्वरूपाची राहील, कुठेतरी कायद्याचा भाग त्यांना राहिला। पार्श्वभूमी असो किंवा नसो, कोणी असं जर केलं आणि डॉक्टरसोबत हात उचलला, नर्ससोबत हात उचलला, बरं अशा कारणासाठी तर मग ह्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मुख्यमंत्री देखील निवेदन करायला पाहिजे। मला वाटत नाही अजून त्यांच्याकडून काही स्टेटमेंट आलेले आहे। ते गृहमंत्री त्या राज्याचे, मुख्यमंत्र्यांचे हात आता पण बांधलेत का कोणीतरी, हे देखील उत्तर यावं। अटक कोणालाही झाली असेल तरी नगरसेवकाबद्दल काय, त्याला कोणी अटक केली आहे का, त्याची परेड कोणी काढली आहे का, त्याला बरखास्त केलंय का, की अशीच मस्ती आम्ही सहन करत बसायची? आज डॉक्टर्सवर हात उचललाय, कोणावरही उचलत राहतील, रस्त्यावर कोणावरही जाताना हात उचलतील। मग महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे की मिंदेंची ती टोळी आहे ती गुंडागर्दी महाराष्ट्र सहन करेल का? तुम्ही पाहिलं असेल, तो एक दुसरा आमदार होता, त्यांनी कॅन्टीनमध्ये हात उचलला होता। त्यांचा DNAच असा आहे आणि यांचे जे गुंडागर्दीचे महागुरू आहेत मिंदे, हे पण असेच आहेत आणि मुळात ह्याचसाठी आहे ना भाजप पाळत आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं आज एक अशी माहिती समोर येते आहे की गृह विभागामध्ये जे कारागृहातले जे टेंडर दिले जात आहेत, खास करून खावचे, तर ते तळ्या म्हणजे दुप्पट तिप्पट किमतीने आणि एकाच ठेकेदाराला हे टेंडर दिले जात आहेत। अहो, हे ज्या पक्षांनी राम मंदिरामधली दानपेटी नाही सोडली, आज आम्ही घोषणा दिल्या जय श्रीराम जय शिवराय म्हणून, आज तर आमच्या अंगावर आले भाजपवर। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आणि हे भ्रष्टाचार विरोधात लढतात। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 5-6 वर्षामध्ये भाजपने अनेक असे लोक घेतले ज्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवाल्यांनी केले होते। प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः केले होते आणि त्यांना ह्या देशामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवलेलं आहे। मग बंगालचे बघा, बिहारचे बघा, आसामचे बघा, महाराष्ट्रात देखील तसंच होतं। ज्यांना पळायला लागले ED IT CBIमुळे त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं होतं आणि यांच्याकडून आपण भ्रष्टाचारी विरोधी कारवाईची अपेक्षा करतो। आज आम्ही अल्पकालीन चर्चा मागितली होती, पण अध्यक्ष महोदयांनी ती काल पण घेऊ दिली नाही, आज पण घेऊ दिली नाही। आता उद्या पण मग मुख्य गोष्ट हीच आहे, अमित चाटम जे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते हसतायत इथे पायऱ्यांवर। तुमच्याच चॅनलमधून दिसलं की काल काही झाडांवर चर्चा होती, आज मॅनहोलवर चर्चा आहे। आता काय म्हणजे कशावर हसायचं? हे भाजपनी आता देशावर हसत आहेत। भाजप म्हणजे राम मंदिर लुटलं, उज्जैन लुटलं आणि आता आपल्या रस्त्यात की बघा आमच्यावर विश्वास कसा ठेवणार। ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे सगळं काही उत्तर एक तर प्रशासनाने केलं, नेहरूंनी केलं, ठाकरेंनी केलं किंवा ॲक्ट ऑफ गॉड म्हणजे हात धुतलं नाही भाजपवाल्यांनी। पण मी हेच त्यांना विचारलं, मग राम मंदिर जे लुटलंय ते पण तुम्ही ॲक्ट ऑफ गॉड बोलाल का भाजपकडून? कारण भाजप हल्ली स्वतःला देव मानायला लागली। तुम्ही पाहता अनेक त्यांच्या नेत्यांचे फोटो आहेत, एखाद्या पाटावर उभे ज्याच्यावर आपलं स्वस्तिक आहे त्याच्यावर बूट घालून उभे आहेत। कोण त्यांचेच नेते जाऊन मंदिराच्या आत अंगणात बूट घालून जात आहेत। मग ॲक्ट ऑफ गॉड चालता पण पाहिलं असेल, हनुमानजींना नितीन दाबींसमोर नाचवलेलं आहे आणि मग स्वतःला तुम्ही देव मानायला लागलेत का? ज्या भाजपाने राम मंदिराची दान म्हणजे आम्ही पण तिथे पक्ष म्हणून असेल पक्ष निधी दिला होता, आम्ही स्वतः परिवाराकडून निधी दिला होता। हे काय आम्ही उपकार नाही म्हणत, आमचं ते स्वप्न तर राम मंदिर व्हायला पाहिजे।
पण जो विश्वास आम्ही ज्या समितीवर ठेवला, ज्या चंपतरायवर ठेवला, ज्या अनिल मिश्रांवर ठेवला, आज त्यांनीच विश्वासघात केलाय. आणि फक्त आमचा नाही तर लाखो करोडो हिंदूंचा विश्वासघात केलाय. हिंदू जे हिंदू नसतील पण त्यांनी रामावर विश्वास ठेवला असेल, राम मंदिरावर विश्वास ठेवला, त्यांचा देखील भाजपाने विश्वासघात केलेला आहे. काल त्यांचे राजीनामे घेतले, त्यांना फाशी कधी देणार चंपतराय आणि अनिल मिश्रांना? बरं, ज्यांना त्यांनी नेमलं त्या भाजपला कधी तुम्ही प्रश्न विचारणार आहात? आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जसं काल विचारलं तसं आज विचारतोय, जे 6 खासदार आमच्यातून पळून गेले, जे आधी गद्दार पळून गेले हिंदुत्वासाठी, त्यांना विचारत आहे, भाजपला तुम्ही विचारणार का की राम मंदिरामध्ये सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड आम्हाला चौकशी पाहिजे? दात पेटी लुटता तुम्ही, एवढंही सोडलं नाही तुम्ही. सरकारला उत्तर देण्याची क्षमता नाहीये. जे एकनाथ शिंदे 4 वर्ष नगरविकास खात्याचं घेऊन बसले, 4 वर्ष काय 2019 पासून नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे, आज तुम्ही सगळ्या शहरांचे हाल बघा. एक तरी शहर आज राहण्यासारखं राहिले का महाराष्ट्रामध्ये? कुठे कोण इलेक्ट्रिक्युशननी मरते, कुठे झाड पडून मरते, कुठे कोण मॅन्युअलनी मरते. भाजपचे जे अध्यक्ष आहेत ते हसतात त्याच्यावर. म्हणजे सगळं ढकलायचं प्रशासनावर, चौकशी लावायची प्रशासनावर. स्वतःकडे जे खातं ज्याच्यातून तुम्ही पैसे खाताय आणि आमदार फोडताय, नगरसेवक फोडताय, खासदार विकत घेताय, त्याच्याबद्दल काय? ते 4-5 दिवस काय 4-5 वर्ष कुठे उत्तर द्यायला त्यांना क्षमता नाही, त्यांच्यात उत्तर देण्याची हिंमत नाहीये आणि देतच नाही उत्तर. आणि इंग्लिशवाल्यांनी पण मला वाटतं टाउन प्लॅनिंग पेक्षा, जसं मी त्या दिवशी सांगितलं ना, की प्रत्येकाला उत्तर येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आम्ही हा प्रश्न सोडवला. आपलं राज्य हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सरकारच्या नॅचरल स्टुपिडिटीमध्ये अडकले. 100% आहे, 100% कॉन्क्रीट ते झाडं ट्रिमिंगचं टेंडर कोणाला दिलं? बिल्डरला दिलं. मला वाटतं आयुक्तांचे हे त्यांनी जबाबदारी किंवा ठेका घेतला आहे सरकारला वाचवण्याचं, पण सरकार गरज पडली तर त्यांना पण सुळीवर चढवेल आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल. नालेसफाई झाली नाही यावेळी, पाऊस उशिरा आला तरी रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाहीत. नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल, अजूनही ती काल परवाकडे परत गोदावरीला पूर आला, पाणी भरलं आहे, जिथे कामं रस्त्याची थांबलेली आहेत. पुण्यात पण तसंच आहे, मुंबईत तसं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाल ह्याच्यात. नालेसफाई झाली नाहीत, रस्त्याची कामं पूर्ण झाली नाही आहेत. झाडांची जी ट्रिमिंग आहे, ट्रिमिंग सोडून झाडं कापायला लगेच पुढे येतात हे महानगरपालिकावाले. पण अजून ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.